मार्गदर्शनासाठी उपस्थित असणारे या जिल्ह्याचे खासदार संसद रत्न आदरणीय धनंजय माडिक साहेब, ज्याने आताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या सर्वांच्या समोर अत्यंत अभ्यासपूर्ण परिस्थितीमध्ये बिद्री कारखान्याची वस्तुस्थिती मांडली, ते या पॅनलचे प्रमुख शाहू ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय राजे समरजीत सिंग घाडगे साहेब, या पॅनलचे नेते अत्यंत जबाबदारीने आणि विश्वासाने आपल्या सगळ्यांना घेऊन जाण्याची शपथ या चौकामध्ये घेणारे आम्हा सर्वांचेच प्रमुख नेते आदरणीय वाय पाटील साहेब, या विभागाचे नेते, या तालुक्याचे नेते कोकण केसरी आदरणीय के.जी. नांदेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय रणजितदादा पाटील, दत्ताजीराव उगले साहेब, संजयरावजी देसाई तात्या, सन्मान्य मदनरावजी देसाई, पांडुरंगजी डळेकर, माजी सभापती आमच्या कीर्ती देसाई वहिनी, आदरणीय बाबासाहेब हिंदूराव पाटील साहेब, गोकुळचे संचालक आदरणीय अभिजितजी तायशिर्डे साहेब, सन्मान्य संजय पाटील साहेब, सन्मान्य सुरेशरावजी देसाई नाना, सन्मान्य पलोळकर काका, आदरणीय बाबा नांदेकर, संदीपरावजी वरंडेकर, ज्यांच्या प्रवेशानं गट नंबर 6 मध्ये अजून मताधिक्य वाढणार आहे निश्चित झालं आणि ज्यांच्या रॅलीमधनं हजारो लोक आज या ठिकाणी उपस्थित झाले ते सन्मान्य देवराजजी बारदेसकर, दिगंबरजी देसाई, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य दौलतरावजी जाधव सर, सन्मान्य संदीपरावजी आमचे गणेश देसाई, नेताजीराव पाटील, अतुलरावजी नलवडे, सुमितजी चौगले, ज्यांनी पाठिंबा दिल्यानं या परिसरामध्ये आणि या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्या कामकाजाला अधिक गती आली, ते आदरणीय निवासरावजी देसाई यांना, आदरणीय सुभाष चौगले बापू, सयाजीराव देसाई, शरदराव देसाई, नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत व्यासपीठावर, विलासरावजी झोरे साहेब, ज्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला. आज सुद्धा ज्यांनी पाठिंबा दिला ते नांदोलीकर असतील, आमचे दिनकर बापू असतील, सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजेत, ती सगळीच्या सगळी नावं, आणि त्या सगळ्या टी.एस. देसाई मसवेकर साहेब असतील, विजय पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, बबन अस्वले, सर्व नांदोलीकर, या सगळ्यांच्या बरोबरीने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच्या सर्व व्यासपीठावरचे शहाजी देसाई, मानसिंग पाटील, तुकाराम कोटकर, अजितराव देसाई, ए.बी. बापू, के.पी. जाधव, संजयराव पाटील, आमचे मधुअण्णा पोद्दार आणि दुसरे त्यांचे बंधुराजे पोद्दार साहेब, सन्मान्य रानबाळे, राजू देसाई सावकर, गणेशरावजी देसाई, आमचे चेअरमन नवलेकर वसंतरावजी पाटील, तुकारामजी देसाई, शेखर पोद्दार, संतोषराव पाटील, सुभाष बापू, सगळेच नावं घ्यावीत तेवढी कमी अशी सगळीच्या सगळी व्यासपीठावरचे मान्यवर, ज्याने आज सुद्धा या पॅनेलला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय मुन्ना माडिक साहेबांच्या आणि राजासाहेबांच्या उपस्थितीमध्ये पॅनेलला पाठिंबा दिला, ते सर्व सन्मान्य मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे तमाम गट नंबर 6 मधले सर्वच्या सर्व स्वाभिमानी उत्पादक शेतकरी, सभासद, तरुण मित्रांनो, माता भगिनी आणि वडीलधारी मंडळी, उशीर खूप झालाय. आपल्या सर्वांना आदरणीय मुन्ना माडिक साहेबांचं भाषण ऐकायचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या विजयाची शिक्कामोर्तब करून बशीवरचा शिक्कामोर्तब करण्यासाठी त्याची विजयाची मोहर उमटवण्याचा निश्चय निर्धार करायचा आहे. आजच्या या सभेच्या निमित्तानं व्यासपीठासमोर उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय पत्रकारांचं सुद्धा मी मनापासून आभार मानेन. गेल्या वर्षभरामध्ये या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या एकूण कामकाजामधल्या लई भारी कामकाजाची वस्तुस्थिती आदरणीय जाधव गुरुजींच्या नेतृत्वाखाली आम्ही व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व लोक ज्या वेळेला सांगत होतो, त्या सगळ्या सांगण्यामध्ये एका बाजूला अनेक वर्ष एखादी चुकीची गोष्ट सुद्धा एकदा म्हणताना 10 वेळा जर पटवून सांगितली तर ती आपल्याला खरी वाटते. तशाच पद्धतीने लई भारीची टिमकी वाजत होती. आदरणीय राजेसाहेबांनी आता सांगितलं की या एकूण 20,000 सभासदांपैकी 60 ते 70% लोकांचा ऊसच जात नाही. ऊस जात नसताना सुद्धा बिद्री लई भारी म्हणून सांगणारे, काम करणारे महापराक्रमी चेअरमन आणि त्यांची वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चितपणानं सांगण्यासाठीच आपण सगळेजण उभं राहिलो. बिद्री कारखान्याच्या एकूण सगळ्या कोजन मधला नफा जो आहे तो नफा एका बाजूला आणि त्या कोजन मधल्या नफ्याला तेवढाच तोटा हे दुसऱ्या बाजूला. ज्या पद्धतीनं प्रशासक अरुण काकडे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य रणजितदादा पाटील, सन्मान्य आमचे दुसरे प्रमुख नाथाजीराव पाटील आणि विठ्ठलरावजी खोराटे साहेब, या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला सुप्रीम कोर्टातून मागच्या वेळेला प्रशासक आला त्यावेळेला त्यांनी 4.5 लाखाचं क्रशिंग झालेलं असताना त्या कारखान्यामध्ये FRP प्लस 305 रुपये टना पाठीमागे दिले. गेल्या 5 वर्षांमध्ये या FRP प्लस 305 रुपये देण्यास सोडून द्या, 30 रुपये सुद्धा 3 रुपये सुद्धा देण्याचं धाडस या सन्माननीय चेअरमन साहेबांना झालं नाही. का झालं नाही तर जेवढा फायदा
16 कोटी फायदा, 16 कोटी तोटा, 24 कोटी फायदा कोजरला, 24 कोटी कारखान्याला तोटा, 96 कोटी फायदा आणि 96 कोटी तोटा. भोपळ्याची ज्यावेळेला पत्रिका दिली त्यावेळेला अनेक लोक म्हणाले की हे लोक आमची टिंगल टवाळी करतात, काहीतरी दिशाभूल करतायत. पण ज्यावेळेला हे लोकांच्या लक्षात आलं कोजन ज्यावेळेला नव्हता त्यावेळेला कारखान्याला तोटा होत नव्हता, ज्यावेळी कोजनचा फायदा वाढला त्यावेळी तो फायदा मुरवण्यासाठी ज्या पद्धतीचं महापाप के पी पाटील साहेबांच्या सगळ्या लोकांनी केलं त्या सगळ्यांमुळं या सगळ्या सभासदांच्या एकूण सगळ्या अर्थकारणावरती परिणाम झाला. याची वस्तुस्थिती आणि वास्तविकता आम्ही सांगायला लागलो. एक्सपान्शन झालं. अनेक वर्ष आपण सगळेजण बघतोय की ज्या ज्या वेळेला एखाद्या मशिनरीचं आधुनिकीकरण होतंय त्यावेळेला साहजिकच रिकव्हरी वाढते. पण आधुनिकीकरण झाल्यानंतर सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये जी 13.58 ची रिकव्हरी होती ती आता 12.62 12.75 1% आसपास रिकव्हरी सुद्धा कमी झाली. दराच्या बाबतीतली ती आनंदी आनंद, FRPच्या बाबतीतली परिस्थिती अशीच आहे. 1ही रुपये या माणसांनी जर का लोकांना दिलाच नाही. इथं आदरणीय राजेसाहेब बसले, FRP पेक्षा 100 रुपये या वर्षी सुद्धा त्यांनी 3200 दिला. आदरणीय मुन्ना महाडिक साहेब असले, FRP पेक्षा 300 रुपये त्यांनी त्यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये दिला. सन्मान्य संजय दादा मंडलिक साहेब आहेत, FRP पेक्षा 80 रुपये त्यांनी सुद्धा या वर्षी दिला. हे सगळे पैसे त्यांनी दिले तेव्हा त्यांच्यासमोर कुठलीही निवडणूक नाही. म्हणजे निवडणुकीच्या वेळा दर द्यायचा आणि जगात भारी, देशात भारी, आणखी कुठं कुठं सगळ्या दुनियेत भारी हे जे काय चित्र होतं हे कुठलंही नसताना सुद्धा हे लोक सगळेच्या सगळे पैसे देत आहेत. परंतु इथं मात्र बिद्रीचा FRP जो कायद्यानं बंधनकारक आहे तो बंधनकारक FRP देताना सुद्धा एवढी टिमकी मिरवायची. आपली रिकव्हरीच एवढी चांगली आहे की कायद्यानं ती रिकव्हरी प्रमाणे एकूण FRP ही द्यावीच लागते, तरी सुद्धा त्याची टिमकी मिरवायची. 3209 रुपये आपण यावर्षी दिले. पलीकडे भोगावतीत चला, तिथं कोजन नाही, डिस्टिलरी नाही, काही बाय प्रॉडक्ट्स नसताना सुद्धा 3200 रुपये भोगावती सारख्या कारखान्यानं दिलेले आहेत. आता भोगावती पलीकडच्या बाजूला आहे त्याच्याकडे काहीच बाय प्रॉडक्ट्स नाही, त्याने हे पैसे दिले आणि आमच्याकडे तरी कोजनचा इतका नफा आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आहे. मोलॅसिसचे पैसे मिळतात पण ह्या सगळ्या पैशाचा हिशोब न दाखवता फक्त जेवढा फायदा मटक्याचा आकडा येईल तेवढाच तोटा, असं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारे लई भारी चेअरमनांचं काम आणि त्या सगळ्या कामाचा निकाल उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळं अनेक वर्ष या कारखान्यातल्या सर्वच्या सर्व सभासदांना ज्या पद्धतीनं अर्थकारणापासून वंचित राहावं लागलं, आपल्या सगळ्यांच्या घामाचे पैसे त्यांनी दिले नाहीत. म्हणून आम्ही तिसरी पत्रिका काढली, आमच्या घामाच्या पैशाचं काय. खूप झोंबली त्यांना आणि मग बिद्री जगात भारी म्हणून परत आणखीन पत्रिका ते छापायला लागले. त्या सगळ्या पत्रिका छापल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व आपण स्वीकारताय. त्या अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा माळेगाव कारखान्यामध्ये टना पाठीमागं 500 रुपये बाय प्रोडक्टचा फायदा दिला. टना पाठीमागं 500 रुपयाचा त्यांनी दिला, तुम्ही टना पाठीमागं 250 रुपये दिला असतात तरी सुद्धा तुम्हाला लय भारी म्हणायला बरं पडलं असतं. परंतु असं कुठलंच काम झालं नाही. या सगळ्यापेक्षा फक्त खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची परिस्थिती घेऊन ज्या पद्धतीने या सगळ्या बिद्री कारखान्याच्या सभासदांना गेले 25 वर्ष जे फसवत आहेत त्या सगळ्याचा हिशोब उद्याच्या 3 तारखेला घेण्यासाठी मी तमाम सगळ्या सभासदांना, शेतकऱ्यांना विनंती करतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही आमिषाला बळी न पडता अत्यंत वस्तुस्थिती जी आहे त्या वस्तुस्थितीचा पोलकोल आणि परिस्थिती बघून आपण सगळ्यांनी निर्णय घ्यावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन अटळ आहे, प्रचंड उत्स्फूर्तता आहे. वातावरणामधला एकूण सगळा बदल जो आहे ते बदल बघितल्यानंतर पहिल्या दिवशीच्या दिवशी पॅनेल डिक्लेअर झालं, त्या पॅनेलच्या दिवशी टाळ्यांच्या कडकडाटात जय जयकारात पॅनेलची एकूण सगळी घोषणा होत होती आणि तिकडं नाव घेतलं की मारामारी चालू होत होती. हे सगळे एका बाजूला. त्याच्याही पेक्षा मी आज देवराज बारदेसकर आले त्यांच्यापर्यंत, दिगंबरजी देसाई आले तिथपर्यंत व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करेन. एकापेक्षा एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळी माणसं आमच्याकडे होती, एकापेक्षा एक ताकदीचे शक्तीचे ते सगळे आहेत. पण त्या सगळ्यांनी सुद्धा जरी उमेदवारी एकाला मिळाले तरी दुसऱ्यानं समजून घेतलं. कुठेही खरखोर नाही, कुठेही काही एकमेकाचा वादविवाद नाही, रुसवा फुगवा नाही. आम्हा सगळ्यांना परिवर्तन करायचं आहे. प्रसंगी थांबायला लागलं तर चालेल, पण परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आणि या बिद्री कारखान्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या विचाराची अर्थकारण समृद्ध करणारी सत्ता आणायची अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं बघता बघता पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत पाठिंब्याचा इतका लोंढा वाढतोय. आता पलीकडच्या बाजूला त्या सगळ्या लोकांना, आपल्याकडच्या सगळ्या माणसांना इकडे पाठिंब्याला स्टेजवर यायला नको याची काळजी आहे.
माणसं बंदोबस्तात ठेवायला लागतील अशी परिस्थिती आहे. कारण इतका उत्स्फूर्त पाठिंबा आहे लोकांच्या मध्ये, प्रचंड अशा पद्धतीची एक उत्स्फूर्त लाट तयार झालेली आहे. आणि त्या सगळ्या लाटेमुळे सुद्धा ज्या पद्धतीनं चुकीचं काम केलं, लोकांचं नुकसान केलं, त्या सगळ्याचा पर्दाफाश सुद्धा आम्ही करतोय. आम्ही सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्या उत्पादकांना जे काही मिळायला पाहिजे त्याचा हिशोब मागितला, त्या सगळ्या हिशोबानंतर ज्या पद्धतीनं टेस्ट ऑडिट मध्ये आम्ही मागणी केली की ज्या पद्धतीनं चिठ्ठ्यांमधल्या पैशामध्ये सुद्धा चिठ्ठीवरच्या मुलांना पैसे किती दिले आणि संचालकांनी आपल्या घरात किती घेतले त्याचा हिशोब आम्ही टेस्ट ऑडिट मध्ये मागतोय. काल सुद्धा 5 लोकांची भरती कॉलेजवरती झाली. त्या 5 लोकांची कॉलेजची भरती झाली एका बाजूला आणि त्यानंतर 40 लाखाचं तिकडच्या पलीकडच्या बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये कर्ज टाकले गेलं आणि ते पैसे एकूण 2 कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले. या सगळ्याचा हिशोब आपल्या सगळ्यांच्या समोर मांडून उद्याचं टेस्ट ऑडिट मध्ये सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्या दोषी लोकांना सुद्धा अत्यंत गंभीरपणानं जे शासनाच्या नियमाच्या पलीकडे स्वतःची काहीतरी बुद्धी वापरतात त्या सगळ्या बुद्धीला अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून आपण सगळ्यांनी त्याचं उत्तर द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा, अशा पद्धतीची विनंती या आजच्या बैठकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने मी करतो. कारण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आपण सगळेजण करतोय. त्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्हा सगळ्यांना हा बिजली कारखाना परिवर्तन करून आमच्या सगळ्यांच्या ताब्यात घ्यायचा आहे. अशा पद्धतीची जी काय आम्ही सगळी भूमिका घेतोय ती कशासाठी आहे? गेल्या 25 वर्षे त्यांच्याकडे आपण सगळ्यांनी सत्ता दिली. या 25 वर्षांमध्ये FRP पेक्षा एकही रुपये त्यांनी दिला नाही. बाय प्रॉडक्टचा कुठलाही 1 रुपयाचा सुद्धा आम्हाला फायदा झाला नाही. या बिजली कारखान्याच्या शिक्षण संकुलामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा जो काही दुर्लक्ष आणि निष्काळजी केली त्यामुळे आमच्या सगळ्या सभासदांच्या एकूण भवितव्याला, विद्यार्थ्यांच्या भवितव्याला, आमच्या सगळ्या नवीन पिढीच्या भवितव्याला सुद्धा मारक असेल अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं. या सगळ्याला बाजूला ठेवून भविष्याचा वेध घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक नवीन व्हिजन घेऊन आदरणीय एवाय पाटील साहेब जरी या पॅनेलचं नेतृत्व करत असले तरी व्यासपीठावरची जी माणसं आहेत त्यांची भाषणं ऐकायला लोक इतके थांबतायत ते एवढ्यासाठी थांबतायत. राजकारणातलं भाषण अनेक लोक करतायत परंतु या कारखानदारीला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी जे काही चांगलं असेल ते सगळं चांगलं करणारी व्यासपीठावरची सगळीच्या सगळे नेते मंडळी भविष्य काळामध्ये सुद्धा बेदरी कारखान्याच्या एकूण अर्थकारणाला, बेदरी कारखान्याच्या सर्व सभासदांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्यासाठी अतिशय तत्परतेने काम करतायत. या सगळ्यांचा उपयोग करून घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं या बेदरी कारखान्यातल्या सभासदांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं काम आपण सगळ्यांनी करायचं. राजेसाहेब, आपण सगळेजण खूप प्रगती पथावरचे लोक आहात. आम्ही भुदरगडवाले, आमच्याकडे पाऊस इतका, पलीकडच्या बाजूला गारगोटीतला पाऊस आणि इथला आता जर बघितला तर कडगावातला पाऊस त्याच्यापेक्षा जादा. कडगावातनं तांबाळ्यात गेलं तर पावसाचं प्रमाण आणखीन वाढतंय. या सगळ्या वाढत्या प्रमाणामध्ये आमच्याकडच्या शेतकऱ्याचं एकूण उत्पन्न जर बघितलं तर एकरी 20 टन, 22 टन, 24 टन म्हणजे व्याजात पिसणी ज्याला म्हणतोय, ज्याचं तेलाने गाडव वज्याला, अशी आमच्या सगळ्यांची अवस्था. कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्यांसाठी राजेसाहेब आपण जे काही मॉडेल दिलं त्या मॉडेल प्रमाणे जर आम्ही गेलो तर 20 टनाचा शेतकरी सुद्धा 25 टन नव्हे 20 टनाचा शेतकरी सुद्धा 60 आणि 70 टनापर्यंत गेला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यासाठी आम्हाला सगळ्यांना सत्ता पाहिजे. आज सुद्धा या सगळ्या सभासदांच्या पैकी 70% सभासदांचा ऊसच दिला जात नाही. मग कोण तांबाळे जातोय, कोण आजऱ्याला जातोय, कधी कधी आपल्या बेडकेळाला सुद्धा जातोय आणि तुमच्या राजाराम आणि DY पाटीलला सुद्धा आमचा ऊस जातोय. मंडलिक कारखान्याला राजासाहेबांच्याकडे आम्हाला नंबरच मिळत नाही. अशा सगळ्या अवस्थेमध्ये आम्ही सगळी मंडळी तडफडत असतोय. त्या सगळ्या लोकांचा ऊस वेळेवरती गेला पाहिजे, अत्यंत चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे. प्रसंग पडला तर ज्या पद्धतीने उशीर झाला तर त्याला टनापट्टी मग 100 रुपये 200 रुपये असा जो काही एक्स्ट्रा आपण ते पैसे देतोय ते सुद्धा घोषणा आदरणीय एवाय साहेब भविष्य काळामध्ये सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोग्राम करून आपण ठेवूया. हे सगळं कशासाठी करायचं आहे? राजकारण फक्त आमच्या सगळ्यांच्यासाठी नाही तरी बेदरी कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी करायचं. आणि त्याच्यातलाच पहिला अजेंडा म्हणजे एकरी 20 टन, एकरी 25 टन असणाऱ्या प्रत्येक माणसाला किमान एकरी 60 टनापर्यंत जाण्यासाठी एक एक्सपोजर व्हिजिट दिली पाहिजे, ट्रेनिंग दिली पाहिजे, माती परीक्षणापासून सुरुवात केली पाहिजे, सगळ्या चांगल्या बियाणांचा उपयोग करून घेतला पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करणारे अतिशय चांगले कारखाने आहेत. राजेसाहेबांचा कारखाना आहे, दत्तसागर कारखान्यामध्ये सुद्धा शिरोळच्या अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यावरती काम होतंय. पण या सगळ्या गोष्टींच्याकडे कधीच आपण बघितलं नाही. ते सगळं बघण्यासाठी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती आणण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा निर्धार आपण सगळेजण करतोय. आज आपण या ठिकाणी जमलो. कळगाव विभागातली एवढी प्रचंड आणि विराट सभा मी पहिल्यांदाच बघतोय.
2005 ला परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनानंतरचे दुसरं परिवर्तनाची लाट सुरू झाली असं म्हणायला काय हरकत नाही. एवढं प्रचंड आपल्या लोकांचं नुकसान. ज्या दिवशी आम्ही सगळ्या मंडळींनी काम सुरू केलं त्या सगळ्या कामाच्या वेळेला अनेक लोक मला म्हणायचे, अहो बघा आज इकडे दिनकर जाधव नाही, तिकडे विजयवान नाही, मग तुमच्यावर कोण येणार, तिकडे राजेसाहेब काय करणार, तिकडे संजय दादा काय करणार. मी त्यांना असं म्हटलं आपण काम सुरू करूया, बघता बघता सगळे येत राहतील. आता आज जे बघितलं तर हा माहोल जो तयार झालाय तो सगळ्याच्या सगळा प्रचंड माहोल बघितल्यानंतर परिवर्तन आढळलं, पण त्या परिवर्तनामध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा सिंहाचा आहे. त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन. अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेल्या एकूण सगळ्या प्रचाराच्या प्रक्रियेला उद्याच्या 3 तारखेपर्यंत जीवाचं रान करून आपण सगळेजण काम करून अत्यंत चांगल्या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. दिनकररावजी जाधव साहेबांच्या बद्दल आदरणीय एवाय पाटील साहेबांनी सांगितलं. इथं सर्जेराव तात्या आणि एवाय आमचे उगले साहेब बसले. खरं म्हणजे 2005च्या निवडणुकीमध्ये 4च्या निवडणुकीमध्ये अनेक लोक जरी विसरले असतील तर मुद्दाम सांगतो, त्यावेळेला मी जिल्हा परिषद सदस्य होतो. आपण सगळ्यांनी शेवटच्या सभे दिवशी त्यांना आणलं. काय ठरवलं होतं त्या दिवशी? 2004च्या सभेला, शेवटच्या सभेला दिनकर सरकार दादा आले, त्यावेळेला सांगितलं होतं की पुढच्या कारखान्याची जबाबदारी तुमच्याकडे. मी आज आमदार होतो, पुढच्या कारखान्याची जबाबदारी तुमच्याकडे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीचं रामायण घडलं, अहो फॉर्म काय भरला, मी नाही म्हणत होते आणि आपणच चेअरमन झाले. दिनकरराव जाधव साहेबांना थांबवलं, त्यांच्यावरती विश्वासघात केला आणि ज्या पद्धतीचं राजकारण केलं, आयुष्यभर या माणसानं सगळ्यांच्या बरोबर विश्वासघात केला, गद्दारी केली, लोकांना प्रचंड अशा पद्धतीने त्रास दिला. फक्त स्वतःच्या पलीकडचं विश्व बघितलं नाही. आज स्वतःच्या मेहुण्याला सुद्धा त्यांना न्याय द्यावं वाटलं नाही. कदाचित उद्या रणजितला सुद्धा न्याय द्यायला सुद्धा ते बघणार नाहीत. कारण का आयुष्यभर स्वतःसाठी जगलेला माणूस पॅनेलची रचना झाली. अतिशय चांगल्या पद्धतीनं वातावरण तयार झालं. राजेसाहेबांचा पाठिंबा, चंद्रकांत दादा आले, एवाय साहेब आले, इकडे आले, सगळे आले. मला बऱ्याचशा लोकांनी फोन केले. विशेषतः नांदेकर साहेबांचा आग्रह होता, पलीकडे जाधव गुरुजींचा आग्रह होता, तुमचा फॉर्म भरायला पाहिजे. कुणाचा? माझा. तुमचा फॉर्म भरायला पाहिजे. ताकद यायची असेल तर मला पण फॉर्म भरायला. म्हणलं अहो बिद्री कारखान्याची माझं उद्दिष्ट नाही. बिद्री कारखान्यात मी जायला पाहिजे नाही, तिथंची चांगली माणसं आहेत ती गेली तर निश्चितपणे नाही. तसं नाही, घोळ होती, उमेदवार नसली घोळ होतो. मी त्यांना सांगितलं हा आमचा उद्देशच नाही, आमचा उद्देश मोठे आहेत, आमचे विचार वेगळे आहेत. आम्ही जे ठरवलंय ते करायचं. ज्या माणसांच्या ताब्यात सत्ता दिली पाहिजे त्याच्यासाठी जीवाचं रान करायचं. उद्या ज्या दिवशी चेअरमन आमचे होतील त्यामुळे आयुष्यातलं सगळ्यात मोठे एक अत्यंत चांगलं काम मी केलं असं मला समाधान वाटेल. चेअरमन जो होतील साहेब तेव्हा साहेब तर तुमच्यापेक्षा मला आनंद होईल. इथं बसलेले अभिजित तायशेते, इथं बसलेले नंदकुमार ठिंगे, अहो गोकुळचे संचालक झाले साहेब. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला तुम्ही सगळेजण आम्हाला डोकी फिरलेली पोरं म्हणत होता. पण आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीचं काम केलं, आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली ती बघता बघता या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कार्यकर्त्यांची फळी, अत्यंत विश्वासानं लोकांसाठी काम करणाऱ्या, समाजाला समर्पित असणाऱ्या माणसांची फळी आम्ही तयार केली. आणि त्याच पद्धतीने आदरणीय एवाय पाटील साहेब ज्या दिवशी आले त्या दिवशी खरं म्हणजे आमच्या सगळ्यांचा विजय निश्चित झाला. आमच्या सगळ्यांच्या मनामधला कॉन्फिडन्स त्या दिवशी निश्चित झाला. लोकांना खात्री पटली की आता हे निवडणूक जिंकणार आहोत. त्यामुळे लोकांचा प्रचंड लोंढा आमच्या पाठीमागे लागला. त्या सगळ्या लोंढ्याला मी सांगू इच्छितो, उद्याचं राजकारण यशस्वी करण्यासाठी, बेदरीच्या माध्यमातून अर्थकारण समृद्ध करण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीनं जो लोकांसाठी काम करतो त्या माणसाला संधी देण्यासाठी अशाच पद्धतीने संघटित होऊन पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करूया. नाहीतर बाजूला बघून बाळात होणं ज्याला म्हणतात, आमदारकी झाल्यानंतर कारखान्याला चेअरमन व्हायची जी काही गरज नव्हती ती गरज जी बघितली तर आज 2005 नंतर त्याची परतफेड करायची वेळ आली. या कडगाव पाडगाव मतदारसंघातले अनेक लोक आणि त्यांचं बिद्रीशी असणारं नातं मला माहिती आहे. इथं बसलेले नांदेकर साहेब अहो आयुष्यभर इतक्या लोकांसाठी काम करतात. या विभागातले सगळे रस्ते साहेब आता मी इतके चांगले करायला लागलोय. अनेक रस्त्यांची उद्घाटन होत आहेत, उद्या सुद्धा होतील. पेपरला जाहिरात देऊन मी काम करणार आहे. ती सगळी जाहिरात बघितली की बऱ्याचशा लोकांना वाटतंय हे खरं आहे काय खोटं आहे, हे पैसे आहेत का उगाच काहीतरी नाटक करतोय. पण काम केलं, अभ्यास केला की माणसाला काळजी करायला लागत नाही, कॉपी करायची गरज लागत नाही. पण त्याच्यापूर्वीच त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं नांदेकर साहेबांनी काम केले त्याचा निश्चितपणे मला उल्लेख करावा लागेल. इकडच्या सगळ्या पानंदी
इकडचे सगळेच्या सगळे मुख्य रस्ते मी आज मुख्यमंत्री सडक योजनेतनं पंतप्रधान सडक योजनेतनं करत असेल, पण त्याची सुरुवात मात्र बिदरी कारखान्याच्या JCB ला घेऊन जर कुणी केली असेल तर ते फक्त आणि फक्त KG नांदेकरांनी केले. हे काम केलं पाहिजे, हे लोकांसाठी केलं पाहिजे आणि असंच काम भविष्य काळामध्ये सुद्धा काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे आपण सगळेजण राहूया अशा पद्धतीची विनंती करतो. या चौकामध्ये एक सभा झाली होती, 1 वर्ष झालं. जयंत पाटील साहेब आले होते. जयंत पाटील साहेब आले होते आणि जयंत पाटलांच्या समोर आदरणीय KP पाटील साहेबांनी जे काय भाषण केलं होतं, 50 खोके एकदम ओके. अहो 50 खोकेचे एकदम ओकेचे त्याने हे काय ते मला वाटतं T-शर्ट सुद्धा काढले. फेडायला कुठे लांब जायला लागत नाही. म्हणजे कलियुगात काय झालं, पूर्वीच्या काळात आपण काय म्हणायचो की ह्या जन्माचं पुढच्या जन्मात फेडायला लागतं. नंतर आपण काय म्हणालो, आता कलियुगात ह्या जन्माचं ह्याच वेळा फेडायला लागतं. आता अशी पाळी आली की ह्या वर्षीच फेडायला लागतं. साहेब वर्षभर गद्दारी, विश्वासघात, 50 खोके एकदम ओके. कधी कधी अजितदादाच्याकडे गेला आणि काय म्हणून त्या शरद पवारांना कशासाठी गेलात तुम्ही? शरद पवारांचं नेतृत्व जगात असेल. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच निष्ठा सोडणार नाही. अहो एका दिवसात कधी जाऊन मुश्रीफांच्या बरोबर त्यांचा नमस्कार करून आला. कशासाठी गेला, काय पाप केलं होतं, कुठली चोरी केली होती? 96 खोक्याने एकदम ओके अशा पद्धतीचं काम केलं होतं. टेस्ट ऑडिटची भीती एवढी वाटते तर कर, नाही त्याला डर कशाला? तुमच्या मनात पाप आहे कारण तुम्ही चोरी केलेली आहे. उद्याच्या भविष्य काळामध्ये निवडणूक एका बाजूला आपण ज्याने या बिदरी कारखान्याच्या सभासदांचे पैसे चोरले त्याचा हिशोब सुद्धा हा आमदार प्रकाश आंबेडकर केल्याशिवाय सोडणार नाही. एवढं सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं सांगतो. विश्वासघात, स्वतःसाठी भ्रष्टाचारासाठी काम करणारी माणसं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या हितासाठी राजकारण करणारी माणसं एका बाजूला. आज एकापेक्षा एक अशा सभा बघतोय. साहेब आम्ही राजकारणी माणसं आहे, पण तुमची भाषणं ऐकली की आम्हाला सुद्धा तुमच्याकडनं ट्रेनिंग घ्यावं असं वाटतं. समरजित सिंग राजे घाडगे साहेब, शाहू आमच्या राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांचं आम्ही भाषण ऐकत होतो. परंतु तुमच्या वयाच्या मानाने तुम्ही जे बोलताय ते बघितल्यानंतर निश्चितपणानं तुमच्यासमोर एका वेगळ्या पद्धतीने आदर तयार होतो. आदरणीय मुन्ना माडिक साहेब, अनेक वर्षाचा व्यवसायातला अनुभव, उद्योगातला अनुभव, कारखानदारीतला अनुभव, पण तो सुद्धा आमच्या सगळ्या समोर मांडताय. त्यावेळेला कुठलंही भाषण हे राजकारणात होत नाही तर ते कारखानदारीच्या लोकांच्या हितासाठीच होते. बिदरी कारखान्याला याच गोष्टींची आवश्यकता आहे. बिदरी कारखाना आजपर्यंत चिठ्ठीवरच्या पोरांसाठी आणि कारखान्याच्या संचालक पदाच्या तुकड्यासाठी काही लोकांना फक्त जे काही मांडली पत्करायला लावलं त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नवीन विकासाचं स्वप्न घेऊन हे जे काही परिवर्तन पॅनल आलंय त्या पॅनेलला ताकदीने शक्तीने साथ देण्यासाठी आपण सगळेजण निघालोय. कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे लोंढे पाठिंब्याच्या पाठिंबे मिळत आहेत. आणि मग त्यावेळेला बऱ्याच वेळा काही लोक मला विचारतात, विशेषतः एवाय साहेब सुद्धा म्हणतात, साहेब आमदार साहेब ठीक आहे पण भुदरगडचं काय? राधानगरी जोरात आहे मान्य आहे, कागद चांगलं चाललंय मान्य आहे, पण मी आज सगळ्या लोकांच्या साक्षीने सांगतो भुदरगड सगळ्यात पुढे असेल या विजयामध्ये. एवढं प्रचंड वातावरण गेल्या 15 दिवसांमध्ये तयार झाले. लोकांच्या मध्ये विश्वास वाढलाय, परिवर्तन होणार आहे आणि ते एका वेगळ्या पद्धतीनं यशस्वी करायचं आहे. त्यासाठी लोक प्रचंड वेगाने आमच्याकडे येत आहेत. त्या सगळ्यांना बरोबर घेऊया. लोकांच्या कल्याणाचं, हिताचं काम करण्यासाठी आपण सगळेजण ताकदीने शक्तीनं उद्याच्या 3 तारखेला 1 ते 25 कपशी आणि कपशी इकडं तिकडं बघायचं नाही, पाहुणापही बघायचा नाही, फक्त आणि फक्त कपशी अशा पद्धतीने काम करून उद्याची निवडणूक यशस्वी करूया आणि तुमच्या आमच्या अर्थकारणाला प्रचंड गती देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण ताकदीने शक्तीने काम करूया. एवढी विनंती, एवढं आवाहन करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर इतका जनसमुदाय माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नव्हता. ह्या सगळ्या माणसाला नतमस्तक होतो फक्त उद्याचा विजय निश्चित करण्यासाठी. विजयी सभा आहे की काय असं वाटणाऱ्या सगळ्या कडगाव पडगाव विभागातल्या गट नंबर 6 मधल्या सगळ्याच्या सगळ्या सभासदांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा आवाज जोरात येऊ द्या, बिदरीपर्यंत पोहोचला पाहिजे.